सांजधारा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बघूया संत गाडगे बाबा यांच्याविषयी 10 ओळी मराठी निबंध। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा करा। सुरुवात करूया निबंधाला। संत गाडगे बाबांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगाव या गावी झाला। त्यांचे पूर्ण नाव देवीदास टेंबूजी झिंगराजी जानोरकर असे होते। त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी रानोजी जानोरकर तर आईचे नाव सखुबाई झिंगराजी जानोरकर असे होते। गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते। गाडगे बाबांचे कीर्तन हे लोकज्ञानाचा एक भाग होते। ते त्यांच्या कीर्तनातून समाजातील ढोंगीपणा आणि परंपरेवर टीका करायचे। गाडगे बाबांनी समाजाला शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले आणि स्वच्छता आणि चारित्र्याचे शिक्षण दिले। गाडगे महाराज हे एक समाजसुधारक होते, ज्यांनी गरीब आणि दलितांमधील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता निर्मूलनासाठी काम केले। गाडगे महाराज हे गरीब, दुर्बल, अनाथ, अपंगांची सेवा करणारे एक महान संत होते। त्यांच्या डोक्यावर झिंजा, खापराच्या तुकड्याने बनवलेली टोपी, एका कानात कवडी, दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश होता। मंदिरात जाऊ नका, मूर्तीची पूजा करू नका, सावकारांकडून पैसे उधार घेऊ नका, अडाणी राहू नका, ग्रंथ, पुराण, मंत्र, तंत्र, देवदेवस्की, चमत्कारांवर विश्वास ठेवू नका असे त्यांनी आयुष्यभर लोकांना शिकवले। समाजात प्रचलित असलेले अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी आणि परंपरा नष्ट करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले। यासाठी त्यांनी कीर्तनाचा मार्ग स्वीकारला। देव दगडांमध्ये नाही तर माणसांमध्ये आहे हे त्यांनी सामान्य लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। संत गाडगे बाबांचा 20 डिसेंबर 1956 रोजी वलगाव, अमरावती येथे मृत्यू झाला। गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि सांजधारा हा माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा।